हॅलो किड्स, आज आपण आपल्या अर्थबद्दल आणखीन एक खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेणार आहे. लास्ट इयरला आपण अर्थवरच्या लाईन्सबद्दल शिकलो होतो. आठवतं आहे तुम्हाला? व्हर्च्युअल लाईन्स अर्थवरती असतात, त्या डोळ्याला दिसत नाहीत पण व्हर्च्युअली त्या आहेत तिथं. त्याला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड्स म्हणतात. हे 5th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहे. आता त्याच्याबद्दलचीच फर्दर इन्फॉर्मेशन आपण ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. ग्लोब, लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स. ग्लोब, आता तुम्हाला माहिती आहे की आपली अर्थ जी आहे तिचा शेप जो आहे तो एक्झॅक्ट सर्क्युलर नाही, लाईक आवर बॉल. तर थोडासा तो काय झालेला आहे, नॉर्थ आणि साऊथ पोलवरती थोडीशी अर्थ आपली प्रेस झालेली आहे. त्यामुळे त्याचा जर तुम्ही शेप बघितला तर इथं फिगरमध्ये दाखवल्यासारखा थोडासा इलॉंगेटेड सर्कलसारखा दिसतो. दॅट शेप इज कॉल्ड जिओइड. आणि त्याच्यावरनं आपल्या अर्थला जे आपण नाव दिलेलं आहे किंवा अर्थचा जो शेप आहे त्या शेपला काय म्हणतात तर ग्लोब असं म्हणतात. आवर अर्थ रोटेट्स ऑन ॲन इमॅजिनरी लाईन कॉल्ड ॲक्सिस tilted at an angle of 23.5 डिग्री. अर्थ स्वतःभोवती रोटेट होते हे पण तुम्हाला माहिती आहे. आपण लास्ट चॅप्टरमध्ये पण ते शिकलेलो आहे. आणि अर्थचा जो रोटेशनचा जो ॲक्सिस आहे तो व्हर्टिकल स्ट्रेट असा नाही आहे, तर तो काय आहे, थोडासा टिल्ट झालेला आहे. आणि तो अँगल किती आहे, 23.5 डिग्री एवढा तो टिल्ट झालेला आहे. इथं फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. सेंटर व्हर्टिकल लाईन जी काढलेली आहे त्या लाईनला एक्झॅक्टली 23.5 डिग्रीमध्ये तो अँगल आपला टिल्ट झालेला आहे. द ॲक्सिस पासेस थ्रू सेंटर ऑफ द अर्थ अँड इट्स एंड पॉईंट्स आर नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. हा जो ॲक्सिस आहे हा एक्झॅक्टली सेंटरमधनं अर्थच्या पास होतो. आणि त्याची जी दोन पॉईंट्स जे अर्थच्या सरफेसला टच होतात ते म्हणजे काय आहे, तर वरच्या बाजूला तो आहे तो नॉर्थ पोल आहे आणि खालच्या बाजूला जो टच होतो ॲक्सिस जिथं, दॅट इज कॉल्ड साऊथ पोल. Imaginary line drawn exactly midway between the poles is known as equator. आता हे जे दोन पोल आहेत ह्यांचा बरोबर सेंटर दोघांचा घेतला आणि तिथनं जर एक पृथ्वीला अर्थला पूर्ण अशी सर्क्युलेट करणारी जर लाईन काढली तर दॅट इज कॉल्ड इक्वेटर. इथं पिक्चरमध्ये व्हाईट कलरचं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. म्हणजे दोन पोलच्या बरोबर सेंटरला ती लाईन क्रॉस होते आणि त्यामुळं काय होतं, अर्थचे दोन पार्ट होतात. द इक्वेटर डिव्हाइड्स द अर्थ इंटू 2 इक्वल हाफ्स ऑर हेमिस्फिअर्स. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा. बरोबर काय होतं, समजा तुम्ही फुटबॉल घेतला आणि तो मधनं कट केला तर काय होतं, किंवा कलिंगड घेतला आणि ते मधनं जर कट केलं तर बरोबर त्याचे दोन हाफ होतात, बरोबर आहे ना. तसे आपल्या अर्थचे सुद्धा ह्या इक्वेटरमुळे काय होतात, दोन एक्झॅक्टली सिमिलर शेपचे दोन हाफ तयार होतात आणि दे आर कॉल्ड हेमिस्फिअर्स. इथे पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा. इक्वेटरच्या वरच्या साईडला म्हणजे नॉर्थ साईडला जो हेमिस्फिअर आहे दॅट इज कॉल्ड नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि इक्वेटरच्या खालच्या बाजूला जो आहे साऊथ साईडला जो आहे दॅट इज कॉल्ड सदर्न हेमिस्फिअर. A system of horizontal and vertical imaginary lines is designed to locate the place on the earth. आता बघा की अर्थ एवढी मोठी आहे. आता समजा आपण कराडमध्ये आहे, आपल्याला दुसरी एखादी कुठली तरी प्लेस फाइंड आउट करायची जी आपल्या इथनं 5000 किलोमीटर लांब आहे. तर मग त्याचं प्लेस लोकेट कशी करायची, हाऊ टू टेल द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द दॅट प्लेस. किंवा तुमच्याकडे मोठा मॅप आहे समजा अर्थचा किंवा इंडियाचा मॅप आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक प्लेस कुठलं तरी XYZ मी व्हिलेज सांगितलं आणि ते शोधा असं सांगितलं, तर इज इट पॉसिबल टू लोकेट? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी रेफरन्स लागतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एखाद्या शॉपचा ॲड्रेस सांगतो, बरोबर, कराडमधल्या. मग आपण काय सांगतो की दत्त चौकामध्ये ते आहे. मग दत्त चौकात कुठे आहे, तर बाबा अमुक हॉटेलच्या शेजारी आहे. म्हणजे काय, एखादी प्लेस फाइंड आउट करायला तुम्हाला काहीतरी रेफरन्स लागतो. आपण सुद्धा आपला ॲड्रेस ज्यावेळी, होम ॲड्रेस ज्यावेळी देतो त्यावेळी आपण काय करतो, तर त्याच्या जवळची एखादी लोकेशन किंवा एखादी नोन प्लेस जी असते लोकांना, एखादं टेम्पल असतं, एखादं मोठं शॉप असतं, एखादं हॉटेल असतं, असं वेल नोन एखादा लँडमार्कचा आपण लोकांना रेफरन्स देतो आणि त्याच्यावरनं आपण ती प्लेस आरामात शोधू शकतो. तसं अर्थवरती जर आपल्याला हे शोधायचं असेल तर तिथं आपण तुम्ही लँडमार्क काय सांगणार, काही सांगू शकत नाही. मग त्यासाठी काय केलेलं आहे, तर अर्थवरती सायंटिस्टनी
व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. त्या व्हर्च्युअल लाईन्स आहेत. ॲक्च्युली अर्थ सरफेसवरती तुम्हाला अशा लाईन म्हणजे रोडनी निघाला आहे आणि तुम्हाला अशा माउंटन्सवरती किंवा रोड्सवरती अशा लाईन्स मारलेल्या अशा दिसत नाहीत. दे आर ऑल व्हर्च्युअल लाईन्स. आणि ह्याचा कशासाठी उपयोग केला जातो तर एखादी पर्टिक्युलर प्लेस जर अर्थवरती आपल्याला शोधायची असेल तर ह्या लाईन आपल्याला उपयोगी पडतात. द हॉरिझॉन्टल लाईन्स आर लाईन्स ऑफ लॅटिट्यूड. ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत म्हणजे इक्वेटर सेंटरनी आहे आणि त्याला हॉरिझॉन्टल जाणारे ज्या लाईन्स आहेत दे आर कॉल्ड लाईन्स ऑफ लॅटिट्यूड अँड दे रनिंग इन ईस्ट वेस्ट डायरेक्शन. म्हणजे ईस्टकडनं वेस्टकडं अशा राऊंड सर्कलमध्ये त्या एकमेकांपासून फिरत असतात. सो दे आर कॉल्ड लाईन्स ऑफ लॅटिट्यूड. त्याच्यानंतर काही व्हर्टिकल लाईन्स आहेत तर त्या व्हर्टिकल लाईन्सना काय म्हणलं जातं द लाईन्स ऑफ लॉन्जिट्यूड अँड दे रन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. पहिल्या ज्या दाखवल्या आहेत त्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल रन होत आहेत आणि ह्या ज्या लॉन्जिट्यूड लाईन्स ज्या आहेत त्या नॉर्थ पोलकडनं साऊथ पोलकडे म्हणजे दोन्ही पोल कनेक्ट करणाऱ्या लाईन्स आहेत पण त्या एकमेकांना पॅरलल नाही आहेत. त्या काय करतात नॉर्थ आणि साऊथ पोलपाशी एकमेकांना क्रॉस करतात. बोथ ऑफ दीज लाईन्स फॉर्म अ नेटवर्क कॉल्ड ग्रीड. आता इथं पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर कट आयडिया येईल बघा. तिथं व्हर्टिकल लाईन्स पण दाखवल्या आहेत हॉरिझॉन्टल लाईन्स पण दाखवल्या आहेत आणि त्या सगळ्या मिळून काय करतात बघा. तुमच्याकडे ग्राफ पेपर तुम्ही बघितलेला आहे त्याच्यावर छोटे छोटे स्क्वेअर्स असतात का कारण व्हर्टिकल लाईन्स असतात आणि हॉरिझॉन्टल लाईन्स असतात इक्वल डिस्टन्सवरती आणि त्याच्यामुळे छोटे छोटे स्क्वेअर तयार झालेले असतात. तिथं तुम्ही एखादा पॉईंट त्या स्क्वेअरच्या रेफरन्सनी सांगू शकता. सेम वेनी अर्थवरती सुद्धा आपण असं म्हणू शकतो की हा ग्राफ पेपर असा वर्ण लावलेला आहे व्हर्च्युअली असं समजायचं. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा ते. आणि ते जे क्रिसक्रॉस पॅटर्न जो तयार झालेला आहे दॅट इज कॉल्ड ग्रीड. लॅटिट्यूड्स आर हॉरिझॉन्टल इमॅजिनरी लाईन्स. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत. हे सगळं इमॅजिनरी आहे लक्षात ठेवा. हे ॲक्च्युली तिथे ड्रॉ केलेलं नाही आहे. इट्स ॲन अँग्युलर. व्हॉट इज लॅटिट्यूड. एक्झॅक्ट लॅटिट्यूड म्हणजे काय. इट इज ॲन अँग्युलर डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू एनी गिव्हन पॉईंट इन द नॉर्दर्न ऑर सदर्न हेमिस्फिअर. अर्थचा जो सरफेस आहे अर्थचा सरफेस त्याच्यावरती इक्वेटर आहे बरोबर आहे. इक्वेटर हे आणि सेंटर हे काय आहे एकमेकांना एका प्लेनमध्ये आहेत. अर्थचा सेंटर आणि इक्वेटर हे एका प्लेनमध्ये आहेत बरोबर आहे. म्हणजे तिथं 0 डिग्री कन्सिडर केलं जातं आणि त्या इक्वेटरपासनं नॉर्दर्न किंवा सदर्न हेमिस्फिअरमध्ये जर अर्थच्या सरफेसवर एखादा पॉईंट तुम्हाला दिला तर अर्थच्या सेंटरपासनं त्या पॉईंटला टच करणारी लाईन ड्रॉ केली आणि इक्वेटोरियल लाईन आणि त्या लाईन ह्या दोन्हींच्या मधला जर अँगल मोजला तर तो जो अँगल येतो दॅट इज कॉल्ड लॅटिट्यूड. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. इक्वेटर दाखवलं आहे 0 डिग्रीला. त्याच्यानंतर एक 42 डिग्री नॉर्थ साईडला म्हणजे इक्वेटरच्या नॉर्थ साईडला एक दुसरी सर्क्युलर लाईन काढली 42 डिग्री आणि अर्थच्या सेंटरमधनं त्या लाईनला टच करणारी एक लाईन काढली आणि इक्वेटरला टच करणारी लाईन आणि ती लाईन ह्यांच्यामधला अँगल आहे 42 डिग्री. तसंच दोन्ही जे पोल्स आहेत ते एक्झॅक्टली 90 डिग्रीमध्ये असतात इक्वेटरल लाईनला. लक्षात आलं ना. तिथं पिक्चरमध्ये बघितल्यावर तुम्हाला अंदाज किंवा जजमेंट येईल त्याचं. सो लॅटिट्यूड म्हणजे काय तर एखाद्या अर्थच्या सरफेसवरच्या पॉईंटचं आणि इक्वेटर यांच्यामधलं अँग्युलर डिस्टन्स म्हणजे त्या दोघांच्यामध्ये अर्थच्या सेंटरला रेफरन्स जर धरला तर किती डिग्री अँगल आहे दॅट इज लॅटिट्यूड. धिस डिस्टन्स इज मेजर्ड इन डिग्रीज. आता हे जे अँगल आहे अँगल तुम्हाला माहिती आहे डिग्रीजमध्ये मेजर करतात. त्यामुळे लॅटिट्यूडला जे नंबर्स दिलेले असतात जे रेफरन्स दिलेले असतात ते डिग्रीजमध्ये दिलेले असतात. दॅट इज मेजर्ड इन डिग्रीज मिनिट्स अँड सेकंड्स. म्हणजे मग पुढे पुढे त्याचे डिव्हिजन होत जातात. जसं मीटर सेंटीमीटर मिलीमीटर तसं डिग्री मिनिट्स आणि सेकंद. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. जसं आपण आपल्या वॉचमध्ये बघतो त्याप्रमाणे. द डिस्टन्स बिटवीन एनी 2 डिग्रीज ऑफ लॅटिट्यूड इज 111 किलोमीटर्स. आता दोन जवळजवळच्या ज्या लॅटिट्यूड्स असतात दोन म्हणजे 1 नंबर लॅटिट्यूड आणि त्याच्या पुढची 2 नंबर लॅटिट्यूड तर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं दॅट इज 111 किलोमीटर्स. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा.
द इक्वेटर इज द लॉंगेस्ट लॅटिट्यूड अँड कन्सिडर्ड ॲज द स्टार्टिंग पॉईंट विथ 0 डिग्री लॅटिट्यूड. आता इक्वेटर जे आहे ते बरोबर अर्थच्या सेंटरला आहे की जिथं अर्थचा सर्कम्फरन्स मॅक्झिमम असतो, बरोबर आहे ना. तर त्यामुळं इक्वेटर जे आहे हे लेंथला सगळ्यात मोठी लॅटिट्यूड आहे. त्या लॅटिट्यूड म्हणजे इक्वेटर ह्या लॅटिट्यूडची लेंथ ही सगळ्यात मोठी आहे आणि सेंटर पॉईंटपासून जर त्याचा अँगल जर बघितला त्या इक्वेटरच्या कुठल्याही पॉईंटचा तर दॅट इज 0 डिग्री. सो इक्वेटर इज कन्सिडर्ड ॲज 0 डिग्री लॅटिट्यूड आणि तिथनं नॉर्थ साईडला आणि साऊथ साईडला आपण लॅटिट्यूड्स मोजायला किंवा मेजर करायला सुरुवात करतो. म्हणजे तो 0 हा रेफरन्स पॉईंट. मग नॉर्थ साईडला 1 2 3 अप टू 90, तसंच साऊथ साईडला 1 2 3 अप टू 90 डिग्री. द अँग्युलर डिस्टन्स ऑफ द पोल्स फ्रॉम द इक्वेटर इज 90 डिग्री. इथं दाखवलेलं आहे बघा. इक्वेटरला समजा इक्वेटरची लाईन जर तुम्ही धरलीत आणि त्याच्यातनं जर परपेंडिक्युलर लाईन टाकली तर इट पासेस थ्रू द पोल्स. मग परपेंडिक्युलर असल्यामुळे तो अँगल किती असतो? 90 डिग्रीचा अँगल असतो. त्यामुळं नॉर्थ आणि साऊथ पोल जे आहेत हे 90 डिग्री लॅटिट्यूड असं समजलं जातं. फ्रॉम इक्वेटर टू पोल्स लेंथ ऑफ लॅटिट्यूड डिक्रीजेस. इक्वेटरकडनं जसं जसं पोलकडे जाऊ तसं तसं काय होणार आहे, अर्थचा जो सर्कम्फरन्स आहे तो कमी 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 होत जाणार. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. आणि त्याच्यामुळं काय होतं, इक्वेटरपासून पोलकडे जसं आपण सरकत जाऊ तसं तसं काय होतं, लॅटिट्यूडची लेंथ जी आहे ती कमी होते. म्हणजे बघा, इक्वेटर सेंटरला सर्कम्फरन्सवरती आहे, मॅक्झिमम तिथं डिस्टन्स आहे. त्याच्यावरती सरकलं, थोडं सर्कल छोटं झालं, त्याच्यावरती सरकलं आणखीन छोटं झालं, त्याच्यावरती सरकलं आणखीन छोटं झालं. असं करत 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 90 डिग्री जे आहे दॅट इज जस्ट अ पॉईंट. नॉर्थ अँड साऊथ पोल्स 90 डिग्री लॅटिट्यूड्स आर जस्ट पॉईंट्स. म्हणजे काय, इक्वेटर इज द लार्जेस्ट लॅटिट्यूड डिस्टन्स वाईज आणि पोल इज द स्मॉलेस्ट. कारण स्मॉलेस्ट का, कारण दॅट इज जस्ट अ पॉईंट. त्याला लेंथ कशी मोजणार तुम्ही, लक्षात आलं ना. सो दिस इज अबाउट लॅटिट्यूड्स. आता ह्या लॅटिट्यूड्सचे, पॅरलल ऑफ लॅटिट्यूड्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. इट रन्स ईस्ट वेस्ट डायरेक्शन. सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर ईस्टकडून वेस्टकडे म्हणजे हॉरिझॉन्टली लॅटिट्यूड्स रन होतात. पॅरलल टू ईच अदर अँड आर कॉल्ड पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. बघा इथं पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्या एकमेकांना कुठं क्रॉस नाहीत करत, लक्षात आलं. दे रन पॅरलल टू ईच अदर म्हणून यांना दुसरं नाव काय आहे, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड असंही म्हणतात. पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड इंडिकेट द नॉर्थ अँड द साऊथ लोकेशन ऑफ अ प्लेस. ह्या प्रत्येक लॅटिट्यूडला नंबर असतो. फर्स्ट लॅटिट्यूड, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, फोर्थ, फिफ्थ असं करत अप टू 90 डिग्री. मग तुम्हाला जो दिलेला पॉईंट आहे तो त्या लॅटिट्यूड किती नंबर लॅटिट्यूडवरती आहे, किती डिग्री लॅटिट्यूडवरती आहे, दॅट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ दॅट पॉईंट इन नॉर्थ ऑर साऊथ हेमिस्फिअर. द लेटर N अँड S आर यूज्ड टू इंडिकेट नॉर्थ अँड साऊथ लॅटिट्यूड्स. आता बघा, इक्वेटरने 2 हाफ झालेले आहेत. एक वरचा आहे तो नॉर्थ पार्ट, खालचा आहे तो साऊथ पार्ट. इक्वेटर इज कन्सिडर्ड ॲज स्टार्टिंग पॉईंट 0. मग इक्वेटरच्या नॉर्थ साईडला जी लॅटिट्यूड्स आहेत त्यांना सगळ्यांना N हे सफिक्स लावलं जातं. म्हणजे काय, नॉर्थ साईडची लॅटिट्यूड्स. आणि इक्वेटरच्या साऊथ साईडला म्हणजे खालच्या बाजूला जी लॅटिट्यूड्स आहेत त्यांना सगळ्यांना S हे सफिक्स लावलं जातं. म्हणजे साऊथ साईडची लॅटिट्यूड. बघा 0 आहे, वरती पण 1 आहे, त्याच्या खालती पण 1 आहे. मग 2 प्लेस अशा असू शकतात. एक नॉर्थ साईडला 1 वरती आहे किंवा आपण असं कन्सिडर करू 30 डिग्री लॅटिट्यूडवरती दोन्ही साईडला 30 डिग्री लॅटिट्यूड आहे. इक्वेटरच्या नॉर्थ साईडला पण आहे, साऊथ साईडला पण आहे. आणि 30 डिग्रीवरती साऊथ साईडला एक गाव आहे आणि नॉर्थ साईडला एक गाव आहे. मग नुसतं 30 डिग्री म्हटलं तर आपल्याला रेफरन्स काहीच कळणार नाहीत. कारण का, 2 लॅटिट्यूडचा नंबर 30 डिग्री आहे. मग तो साऊथ साईडला आहे का नॉर्थ साईडला आहे हे कळण्यासाठी त्याच्यापुढे तो सफिक्स लावला जातो. जर नॉर्थ साईडला असेल तर N वापरलं जातं, जर साऊथ साईडला असेल तर S वापरलं जातं. 90 लॅटिट्यूड्स इन ईच ऑफ द नॉर्दर्न अँड साऊदर्न हेमिस्फिअर. आता 0 सदर्न हेमिस्फिअरमध्ये 90 लॅटिट्यूड्स आहेत आणि नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये 90 लॅटिट्यूड्स आहेत. 90th नंबर लॅटिट्यूड इज द पोल ऑन बोथ साईड्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ लॅटिट्यूड्स किती झाले आले, 180 नंबर लॅटिट्यूड्स आहेत. वरच्या हाफमध्ये 90, खालच्या हाफमध्ये 90. आता काही ह्याच्यातल्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत आउट ऑफ दीज 90, काही लॅटिट्यूड्स ह्या इम्पॉर्टंट आहेत कारण ते इंटरनॅशनली रेफरन्स पॉईंट म्हणून पकडले जातात. ते कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स आहेत ते आपण बघूया.
इक्वेटर और 0 डिग्री लॅटिट्यूड ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट. तो कुठनं स्टार्ट करायचं म्हणून इक्वेटर हा आपला स्टार्टिंग पॉईंट आहे. त्याच्यानंतर नॉर्थ साईडला 23.5 डिग्री हे जे लॅटिट्यूड आहे दॅट इज कॉल्ड ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये. इथं डायग्रॅममध्ये तुम्हाला ते दिसतंय बघा. त्याच्यानंतर सेम साऊथ साईडला 23.5 डिग्री साऊथला सेम जे दुसरं लॅटिट्यूड आहे त्याचं नाव आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. बघा, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि कॅन्सर ही दोन्हीही इक्वेटरपासून सेम डिस्टन्सवरती आहेत, फक्त एक आहे नॉर्थ साईडला, एक आहे साऊथ साईडला. त्याच्यानंतर जे आहे दॅट इज आर्कटिक सर्कल आणि त्याचा लॅटिट्यूड नंबर आहे 66.5 डिग्री नॉर्थ, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये 66.5 डिग्री जे लॅटिट्यूड आहे दॅट इज कॉल्ड आर्कटिक सर्कल. आणि तसंच साऊथ साईडला 66.5 डिग्री साऊथवरती जे आहे दॅट इज कॉल्ड अँटार्क्टिक सर्कल. बघा, ही 5 लॅटिट्यूड जे आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण इथनं पुढे जिओग्राफीमध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी अर्थबद्दल आपल्याला समजून घ्यायच्यात, क्लायमेट असेल, त्याच्यानंतर वेदर चेंजेस असतील, विंड्स असतील, विंड्सचे करंट्स असतील, तर ह्या सगळ्यांसाठी हे 5 रेफरन्स पॉईंट जे आहेत हे खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं ह्याचे नंबर्स कायम लक्षात ठेवायचे. कुठले कुठले परत आपण रिपीट करूया. इक्वेटर 0 लॅटिट्यूड, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर 23.5 नॉर्थ, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 डिग्री साऊथ, आर्कटिक सर्कल 66.5 डिग्री नॉर्थ आणि अँटार्क्टिक सर्कल 66.5 डिग्री साऊथ. ही महत्त्वाची 5 आपल्याला लॅटिट्यूड्स हे कायम लक्षात ठेवायचे आहेत. आता जसं जसं तुम्ही इक्वेटरकडनं पोलर साईडला जाल, म्हणजे पोलच्या दिशेने जाल, नॉर्थ किंवा साऊथ पोल, तसं तसं काय होतं, टेम्परेचर जे आहे ते हळूहळू हळूहळू कमी होत जातं. याला कारण काय तुम्हाला सांगतो. सन जो आहे इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय, सन जो आहे त्याची पोझिशन कुठं आहे, तर जे इक्वेटर आहे आपलं अर्थचं त्याला तो पॅरलल बरोबर परपेंडिक्युलर सनरेज इक्वेटरवरती पडत असतात. म्हणजे काय, तर तिथं सन आणि अर्थचा सरफेस ह्याच्यातलं डिस्टन्स सगळ्यात कमी आहे. कुठं, इक्वेटरवरती. आणि जसं जसं तुम्ही इक्वेटरकडने पोलर साईडला जाल तसं तसं काय होतं, सर्क्युलर शेप अर्थचा असल्यामुळं ती जी रेज जे आहेत ते स्लँटिंग पोझिशनमध्ये अर्थच्या सरफेसला टच करतात, त्यामुळं त्याची हीट हळूहळू कमी होत जाते. मग इक्वेटरवरती सगळ्यात हीट जास्त असते आणि जसं 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 आपण पोलकडे सरकत जाऊ तसं तसं काय होतं, हीट म्हणजेच टेम्परेचर कमी कमी होत जातं. फ्रॉम इक्वेटर टू पोल्स द क्लायमेट चेंजेस फ्रॉम हॉट टू वॉर्म टू कूल टू कोल्ड. बघा, इक्वेटरवरती सगळ्यात हॉट असतं, लक्षात आलं. म्हणजे तुम्ही मुंबईला गेलात किंवा साऊथ पार्टमध्ये जर इंडियाच्या गेलात तर आपण ते इक्वेटरला जवळ येतो, तिथं खूप गरम होत असतं. आणि जसं 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 आपण इक्वेटरपासून लांब जाऊ, म्हणजे टुवर्ड्स काश्मीर किंवा हिमालय जाऊ, तसं तसं काय होतं, कोल्ड किंवा टेम्परेचर हळूहळू हळूहळू कमी होत जातं. आणि पोलवरती ज्यावेळी आपण नॉर्दर्न किंवा साऊदर्न पोलवरती पोचतो त्यावेळी तिथं एकदम फ्रीजिंग पॉईंटच्या खूप खाली टेम्परेचर असतं. म्हणजे तिथं तुम्हाला माहिती आहे थ्रू आउट इयर फक्त आईसच असतो, लक्षात आलं ना. -50 -40 डिग्री एवढं टेम्परेचर तिथं असतं, कारण तिथं जे सनरेज पोचतात दे जस्ट टच द पोल अँड दे गो अवे. लक्षात आलं ना, इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा, ते तिथं रिसाईडच होत नाहीत, कारण तिथं एकदम स्लँटिंग पोझिशन असल्यामुळं ते काय होतात, टच करून निघून जातात आणि त्यामुळं तिथं हीट ही सगळ्यात लेस क्वांटिटीमध्ये रिसीव्ह होते, त्यामुळं तिथं एकदम कोल्ड टेम्परेचर असतं. तेच इक्वेटरवरती हीट मॅक्झिमम रिसीव्ह होते, त्यामुळे इक्वेटरवरती हॉट रिजन असतो. दिस इज बिकॉज सन रेज बिकम इन्क्रीजिंगली स्लँटिंग ग्रॅज्युअली टुवर्ड्स द पोल. इथं पिक्चरमध्ये बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की जसं जसं आपण इक्वेटरपासून पोलकडे जाऊ, सन तर आपली पोझिशन चेंज करत नाही, बरोबर आहे, इक्वेटर आपली पोझिशन चेंज करत नाही, त्यामुळे सनकडनं इक्वेटरवर पडणारे हे रेस परपेंडिक्युलर असतात. आणि जसं इक्वेटरपासून तुम्ही वर सरकलात की तो रेस स्लँटिंग होतो, आणखीन थोडं वर सरकलात आणखीन स्लँटिंग होतो, त्यामुळं काय होतं, तिथं मिळणारी हीट ही हळूहळू हळू कमी होत जाते. As distance from equator increases, sun heat decreases towards north and south. जसं जसं आपण इक्वेटरपासून पोलच्या साईडला जाऊ तसं तसं सनची हीट काय आहे ही पोल्सच्या साईडला जात 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 हळूहळू हळूहळू डिक्रीज होत जाते.
आता ह्याच्यावरनं अर्थवरती 3 हीट झोन मेजर समजले जातात. द अर्थ हॅज 3 हीट झोन्स किंवा त्याला टेम्परेचर झोन्स असंही म्हणतात. फर्स्ट इज द टॉरिड झोन, सेकंड इज द टेम्परेट झोन अँड थर्ड इज फ्रीझिड झोन. टॉरिड म्हणजे काय? हॉट. मग इक्वेटरपासनं 2 जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे, आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. इथं ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, इक्वेटर आणि इक्वेटरपासून दोन्ही साईडला म्हणजे 23.5 डिग्री नॉर्थ अँड साऊथ ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ह्याच्यामधला जो झोन आहे तो हॉट झोन म्हणजे टॉरिड झोन समजला जातो. त्याच्यानंतर 23.5 डिग्री टू 66.5 डिग्री हे जे 2 आहेत म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये बघितलं तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर टू आर्क्टिक सर्कल हा मधला जो बेल्ट आहे इथं कूल टेम्परेचर असतं, दॅट इज कॉल्ड टेम्परेट झोन. म्हणजे एकदम हॉट पण नाही आणि एकदम कोल्ड पण नाही. तसंच सेम झोन कुठं आहे साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि अँटार्क्टिक सर्कलच्या मध्ये आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे आर्क्टिक सर्कल टू नॉर्थ पोल आणि अँटार्क्टिक सर्कल टू साऊथ पोल हे जे 2 आहेत दॅट इज कॉल्ड फ्रीझिड, कारण दॅट इज द कोल्डेस्ट झोन ऑफ द अर्थ. एक एक आपण आता बघूया. पहिला आहे तो टॉरिड झोन. बघा इथं पिक्चरमध्ये तुम्हाला तो दाखवलेला आहे. तिथं जर बघितलं तर तो सनलाईट जो आहे म्हणजे सन आणि अर्थच्या मधलं डिस्टन्स सगळ्यात कमी आहे अर्थ सरफेसमधलं, त्यामुळे ते व्हर्टिकली डायरेक्ट रेस तिथं स्ट्रक होतात आणि त्यामुळे त्या एरियामध्ये हीट ही जास्त रिसीव्ह केली जाते. टॉरिड मीन्स हॉट. Due to tilted axis of Earth, the sun rays fall vertically between the Tropic of Cancer and the Tropic of Capricorn throughout the year. हा जो tilted axis आहे त्याच्यामुळे काय होतं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि टॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ह्या 2 लॅटिट्यूड्सच्या मधल्या पोर्शनमध्ये थ्रूआउट इयर मॅक्झिमम सनलाईट रिसीव्ह केला जातो आणि त्यामुळं हा जो झोन आहे हा एकदम हॉट असतो. इट रिसिव्ज मॅक्झिमम हीट अँड इज दस द हॉटेस्ट झोन ऑन द अर्थ. ह्या बेल्टवरती सनलाईट मॅक्झिमम पडतो कारण दिस इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम द सन आणि त्यामुळं हा थ्रूआउट इयर हॉटेस्ट झोन म्हणून कन्सिडर केला जातो. इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रॉपिकल झोन आणि त्याला ट्रॉपिकल झोन असंही नाव आहे. सदर्न पार्ट ऑफ इंडिया लाईज इन धिस झोन. आपला जो साऊथ पार्ट जो आहे म्हणजे साऊथ जे तमिळनाडू, केरळा ही जी स्टेट्स आहेत ही सगळी स्टेट्स कुठल्या पार्टमध्ये येतात तर ह्या हॉटेस्ट झोनमध्ये म्हणजे ट्रॉपिकल झोनमध्ये येतात. त्यामुळे बघा तुम्ही तिकडे जर गेलात तर खूप आपल्याला गरम होत असतं. त्याच्यानंतर येतो दॅट इज कॉल्ड टेम्परेट झोन. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला वरचं सेम पिक्चर आहे त्याच्यामध्ये 2 टेम्परेट झोन दाखवलेत बघा. नॉर्थ साईडला एक टेम्परेट झोन आहे तो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि आर्क्टिक सर्कलच्या मध्ये आहे आणि खालच्या बाजूला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि अँटार्क्टिक सर्कलच्या मध्ये आहे. ते जे 2 बेल्ट आहेत ते काय केलं जातं तिथं स्लँटिंग सनरेज पडतात. तिथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथं थोडंसं डिस्टन्स सनपासून जास्त असल्यामुळं तिथं सनरेज जे आहेत ते स्लँटिंग पडतात, बरोबर व्हर्टिकल पडत नाहीत तर थोडेसे अँग्युलर पडतात. त्यामुळं तिथं रिसीव्ह होणारी सनहीट ही इक्वेटोरियल रिजनपेक्षा थोडीशी कमी असते. त्यामुळं तिथलं टेम्परेचर ह्या इक्वेटोरियल रिजनपेक्षा थोडंसं कमी असतं. टेम्परेट मीन्स मॉडरेट. This zone lies between the Tropic of Cancer and the Arctic Circle in Northern Hemisphere and between the Tropic of Capricorn and the Antarctic Circle in the Southern Hemisphere. दोन्ही हेमिस्फिअरमध्ये हे 2 बेल्ट आपल्याला दिसतात. They are called temperate zones. These zones are neither too hot nor too cold. कारण का ते एकदम हॉट पण नाही आहेत आणि एकदम कोल्ड पण नाहीत. का? कारण मॉडरेट लेवलला तिथं सनरेज रिसीव्ह होत असतात. दिस इज बिकॉज दिस झोन्स रिसीव्ज द स्लँटिंग रेज ऑफ द सन. हे असं का आहे? कारण तिथं डायरेक्ट परपेंडिक्युलर सनलाईट पोचत नाही तर तो थोडासा अँग्युलर किंवा स्लँटिंग पोझिशनमध्ये पडतो. त्यामुळं इथं जे टेम्परेचर असतं ते मॉडरेट असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड टेम्परेट झोन. आणि त्याच्यानंतर जे आहे दॅट इज कॉल्ड फ्रीझिड झोन. फ्रीझिड मीन्स कोल्ड. आता इथं पिक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल बघा जे सनरेज पोचत आहेत दॅट इज द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम सन. लक्षात आलं? त्यामुळे तिथं पोचणारे सनरेज आहेत ते एकदम जस्ट दे टच द अर्थ सरफेस. लक्षात आलं? आणि त्यामुळं तिथं सगळ्यात कमी हीट रिसीव्ह होते. त्यामुळं एकदम कोल्ड टेम्परेचर म्हणजे -0 डिग्रीच्या पण खाली -40 -50 एवढं कोल्ड टेम्परेचर त्या एरियात असतं आणि ते सुद्धा कसं आहे दोन्ही हेमिस्फिअरमध्ये आहे. दिस झोन लाईज बिटवीन द आर्क्टिक सर्कल
and the North Pole in the northern hemisphere, and similarly between the Antarctic Circle and the South Pole in सदर्न हेमिस्फिअर. म्हणजे दोन्ही पृथ्वीच्या अर्थच्या दोन्ही हेमिस्फिअरमध्ये तुम्हाला हा फ्रिजिड झोन हा दिसून येतो. आता हा जो फ्रिजिड झोन जो आहे ह्याचं आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला बघायला मिळेल. इथं पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर सन जो आहे तो फक्त हॉरायझॉनवरती तुम्हाला सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होताना दिसेल. म्हणजे डे टाईमच्या वेगवेगळ्या वेळी एकाच पोझिशनवरनं जर तुम्ही सनचे फोटोग्राफ्स काढले तर तो तुम्हाला हॉरायझॉनवरतीच असा पुढे पुढे सरकताना दिसतो. बघा आपल्या इथं तुम्ही जर बघितलं तर सनराईज होतो ईस्ट साईडला, बरोबर आहे. नून टाईमला तो बरोबर आपल्या डोक्यावर येतो आणि ज्यावेळी सनसेट होतो त्यावेळी तो बरोबर आपल्या मागं म्हणजे वेस्ट साईडला जात असतो. म्हणजे सरळ वरती येतो, डोक्यावरती येतो आणि मागं जातो. पण ह्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं पोलार रिजनमध्ये तर सन डोक्यावर तुम्हाला येताना कधीच दिसणार नाही. कारण काय आहे, इक्वेटरला तो परपेंडिक्युलर सन किंवा आपली जी अर्थ आहे त्याचं इक्वेटर कायम सनला फेसिंग असतं आणि त्याच डायरेक्शनमध्ये अर्थ फिरत असते. त्यामुळं काय होतं की जो सनराईज किंवा सनसेट जो आहे तो प्रकार पोलार रिजनमध्ये आपल्याला दिसत नाही. तिथं काय दिसतं आपल्याला, असा हॉरायझॉनच्या कडेने तो सन राऊंड फिरतो असं आपल्याला तिथं वाटत असतं, जसं इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. द सन डज नॉट राईज मच अबाव द हॉरायझॉन अँड सो दिस झोन एक्सपिरियन्सेस 6 months ऑफ डे लाईट अँड 6 months ऑफ नाईट. ज्यावेळी अर्थचा जो ॲक्सिस आहे तो ॲक्सिस ज्या बाजूला टिल्ट झालेला आहे ती बाजू ज्यावेळी सनकडे असते त्यावेळी त्या बाजूला डे असतो आणि ती बाजू ज्यावेळी अपोजिट साईडला जाते त्यावेळी तिथं तुम्हाला नाईट असते. म्हणजे 6 months डे आणि 6 months नाईट आपल्याला पोलवरती एक्सपिरियन्स करायला मिळते. आणि ह्याच्यामुळं काय होतं की तिथं आपल्याला टेम्परेचर जे आहे ते एकदम मायनसमध्ये आपल्याला सापडतं, कारण का डायरेक्ट सनलाईट तिथं रिसिव्हच होत नाही. सो दिस इज द पिक्युलॅरिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फ्रिजिड झोन किंवा पोलार रिजन. सो पार्ट 1मध्ये ह्या चॅप्टरच्या आपण इथंपर्यंत थांबणार आहोत. आता ह्यामध्ये आपण काय काय इन्फॉर्मेशन घेतली बघूयात, बरं एकदा रिव्हिजन करूयात. फक्त पार्ट 1मध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की ग्लोब म्हणजे काय किंवा अर्थचा जो आपला शेप आहे तो कसा आहे. त्याच्यानंतर अर्थचा ॲक्सिस किती डिग्रीला टिल्ट झालेला आहे. त्याच्यानंतर इक्वेटर म्हणजे काय, इक्वेटरमुळे अर्थचे कुठले 2 हाल्व्स तयार होतात. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या इमॅजिनरी लाईन्स आहेत दोन प्रकारच्या, एक हॉरिझॉन्टल आहेत त्या व्हर्टिकल आहेत तर त्या कशामुळे का तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या लाईन्समुळं त्याच्यातल्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत दे आर कॉल्ड लॅटिट्यूड्स आणि व्हर्टिकल लाईन्स आहेत दे आर कॉल्ड लॉन्जिट्यूड्स. त्याच्यानंतर ह्या सगळ्या लाईन्स ज्यावेळी एकमेकांना क्रॉस होतात त्यावेळी ग्राफ पेपरसारखं एक स्ट्रक्चर तयार होतं, एक मेशसारखं नेटवर्कसारखं स्ट्रक्चर तयार होतं, त्याला ग्रीड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लॅटिट्यूड म्हणजे काय हे आपण बघितलं. दॅट इज द अँग्युलर डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू एनी गिव्हन पॉईंट अँड इक्वेटोरियल लाईन. ह्याच्यामधलं जे अँगल आहे तो म्हणजे लॅटिट्यूड असतं. मग लॅटिट्यूड कशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो, 2 लॅटिट्यूडमधलं डिस्टन्स किती, त्याच्यानंतर लॉंगेस्ट लॅटिट्यूड कुठलं, शॉर्टेस्ट लॅटिट्यूड कुठलं, पॉईंट लॅटिट्यूड कुठलं आहे हे आपण सगळी माहिती घेतली. त्याच्यानंतर पॅरलल ऑफ लॅटिट्यूडचे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याच्यात बघितले. त्याच्यानंतर 5 इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स आपण बघितली, इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन अँड आर्क्टिक सर्कल आणि अँटार्क्टिक सर्कल. त्याच्यानंतर ह्या लॅटिट्यूड्समुळं हीट झोन जे अर्थचे 3 प्रकारचे पडलेले आहेत ते कुठले कुठले आहेत ते आपण बघितलं. त्यातला पहिला बघितला तो म्हणजे टॉरिड झोन, त्याच्यानंतर टेम्परेट झोन आणि त्याच्यानंतर फ्रिजिड झोन. तर हे आपण इथपर्यंत शिकलो. म्हणजे ह्या पार्टमध्ये आपण फक्त लॅटिट्यूड्स ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या अर्थच्या सरफेसवरती आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत ते लॉन्जिट्यूड आणि त्याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट फर्स्ट पार्ट ऑफ द ग्लोब, लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स. आता ह्याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते वर्कशीट्स आहेत, त्याचं व्हिडिओ आहे हा, त्याच्यानंतर त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि टेस्ट हे सगळं आपल्या साईटवरती किंवा ॲपमध्ये लोड केलेलं आहे. ते बघा, ते सॉल्व करा. ओके, सो हिअर एंड्स द पार्ट 1 ऑफ ग्लोब, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड्स. थँक्यू.